मुलं ही देवा घरची फुलं असतात। कधी कधी अशा घटना घडतात तेव्हा वयोवृद्ध जे लोक असतात त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की देव तरी त्याला कोण मारे, अशा प्रकारच्या म्हणी आपण ऐकतो। परंतु अशीच ही घटना घडली या हायवेवरती। ही व्हिडिओ पाहता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते हायवेवरून भरपूर साऱ्या गाड्या जात आहेत, बाजूलाच एक डिवायडर आहे आणि डिवायडरच्या बाजूने सुद्धा गाडी जाताना पाहायला भेटते। आणि या ज्या गाड्या जात असतात त्या गाड्या जात असताना एक टू व्हीलरवाला म्हणजे बाईकचा सुद्धा जात असतो। बाईकवरती नवरा बायको आणि एक छोटं मूल त्यांचं पुढे बसलेलं असतं, परंतु त्यांची बाईक काही कारणास्तव डिवायडरवर आदळते। ते दोघंही खाली पडतात, पण बाईक त्या लहान बाळाला घेऊन ती बाईक पडत नाही, परंतु ती बाईक पुढे जाऊन बरोबर 2-3 गाड्या असतात त्यांना क्रॉस करते ती बाईक। आणि क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊन स्लो झाल्यानंतर बाजूच्या म्हणजेच राईट साईडचा जो डिवायडर असतो त्यावरती जाऊन थोडासा आदळते आणि ते बाळ सुरक्षितपणे म्हणजेच त्याला लागलं असेल परंतु एवढी दुखापत झाली नाही आणि ते बाळ बाजूला असणारं जे गवत असतं त्या गवतावर जाऊन पडतं। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं, देव तारे त्याला कोण मारे ही म्हण येथे लागू होते। म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं खरोखरच एखाद्याचे स्टार चांगले असतील किंवा एखाद्याचं नशीब चांगलं असेल किंवा एखाद्याचं जर पुण्य चांगलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो, असंच या गोष्टीमधून घडलेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे। तर हे संपूर्ण प्रकरण आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल। हा व्हिडिओ कपिल विश्नोई या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आणि आत्तापर्यंत जास्तीत जास्त याला व्ह्यू आले। अनेक लोकांनी कमेंट केल्या देव तरी त्याला कोण मारे, किंवा एखाद्याचं नशीब चांगलं असलं की कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कोणीही त्याचं काही करू शकत नाही, असंच या व्हिडिओमधून पाहायला भेटतं। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि या छोट्या बाळावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।